नमस्कार. एक महत्त्वाचा प्रश्न. आपलं रेशन कार्ड धोक्यात आहे का? कारण शासनाचा एक नवीन नियम आलाय, ज्यामुळे अनेकांचं रेशन बंद होऊ शकतं. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हेच बघणार आहोत की आपलं रेशन कार्ड सुरक्षित आहे की नाही आणि तेही घर बसल्या कसं तपासायचं. चला, लगेच सुरुवात करूया. बघा, ही सूचना किती स्पष्ट आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. धान्य मिळणं तर थांबेलच, पण रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच आपली केवायसी झाली आहे की नाही हे तपासणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर मुद्दा असा आहे की शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी ई-केवायसीचा एक नवीन नियम लागू केला आहे. याची माहिती असणं आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं रेशन आता यावरच अवलंबून असणार आहे. मग हे ई-केवायसी म्हणजे नेमकं काय आहे, असा प्रश्न पडला असेल, तर ही एक अगदी सोपी गोष्ट आहे. यात फक्त आपली ओळख आधार कार्डच्या मदतीने डिजिटल पद्धतीने तपासली जाते. आणि हो, ही प्रक्रिया घरातल्या प्रत्येकासाठी म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी बंधनकारक आहे. आता प्रश्न येतो की हे सगळं करायचं कसं? पण चांगली बातमी ही आहे की ह्यासाठी आपल्याला कुठेही सरकारी कार्यालयात किंवा दुकानात रांगेत उभं राहायची अजिबात गरज नाही. याचा उपाय आपल्या अगदी जवळ, आपल्या हातातच आहे. हो, अगदी खरंय. आता रेशन दुकानात जायची किंवा कुठे चौकशी करायची गरज नाही. आपण फक्त आपला मोबाईल फोन वापरून अगदी घर बसल्या आपली ई-केवायसी झाली आहे की नाही हे अगदी सहज तपासू शकतो. चला तर मग आता त्या टूलबद्दल बोलूया जे आपल्याला मदत करणार आहे. मेरा रेशन नावाचं हे एक सरकारी ॲप आहे आणि हे आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करायला मदत करतं. आता इथे जरा लक्ष द्या. स्टेटस कसं तपासायचं त्याच्या सगळ्या पायऱ्या इथे दिल्या आहेत. सगळ्यात आधी प्ले स्टोअरवर जा आणि मेरा रेशन ॲप डाउनलोड करा. ॲप उघडलं की तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर एक OTP येईल, तो टाकून व्हेरीफाय करा. एकदा का तुम्ही आत लॉग इन झालात की तिथे मॅनेज फॅमिली डिटेल्स नावाचा एक पर्याय दिसेल. तिथे क्लिक केलं की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या नावाखाली त्यांचं ई-केवायसी स्टेटस स्पष्टपणे लिहिलेलं दिसेल. या पायऱ्या फक्त काळजीपूर्वक फॉलो करा. ठीक आहे. म्हणजे आपण स्टेटस तर तपासलं, पण आता त्याचा अर्थ काय लावायचा? तिथे आपल्याला 2 प्रकारचे स्टेटस दिसू शकतात. चला, ते नक्की काय आहेत हे समजून घेऊया. ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे, नीट बघा. जर नावाच्या पुढे केवायसी व्हेरीफाईड असं हिरव्या रंगात लिहिलेलं असेल तर अभिनंदन, तुमचं काम पूर्ण झालं आहे. पण जर तिथे नॉट रिपोर्टेड बाय स्टेट असं दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमची केवायसी एकतर बाकी आहे किंवा ती अजून सिस्टीममध्ये अपडेट व्हायची आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. समजा आपण आज केवायसी पूर्ण केली तर ती लगेचच ॲपमध्ये अपडेट होईल असं नाही. या सरकारी सिस्टीमला माहिती अपडेट करायला काही दिवस लागू शकतात. त्यामुळे थोडी वाट पहा आणि मग काही दिवसांनी पुन्हा तपासा. ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. आपले मित्र, नातेवाईक, शेजारी या सगळ्यांना नक्की सांगा. कदाचित त्यांना याची जास्त गरज असेल. हा विषय फक्त आपल्या एका कुटुंबापुरता नाहीये. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असू शकतात ज्यांना ह्या माहितीची खूप गरज आहे, पण त्यांच्यापर्यंत ती पोचलेली नाही. तर आजचा शेवटचा प्रश्न हा आहे की ही माहिती वापरून आपण आज कोणाचं रेशन कार्ड सुरक्षित करण्यात मदत करणार आहात, यावर नक्की विचार करा.